हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे कात्रजसाठी प्राणी संग्रहालय पाहायला. मॅडम, मी आणि तुषार शेठ बसलेले आहे गॉगल लावून. चला तर मग कसा होतोय आमचा प्रवास पाहूयात. बरोबर सांगतात धनकवडी. शिवशाही किती दिवसांनी ओके. आम्ही पोहोचलोय आता. इथे साईडला कार पार्क आहे. पुढे पे अँड पार्कचा बोर्ड आहे, पण ट्रॅफिक आहे. 2च मिनिटावर आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज पे अँड पार्क. आता आम्ही पार्किंगसाठी 3 मजली पार्किंग आहे आणि आमची गाडी टॉप फ्लोअरला जाणार आहे. पार्किंगची सुविधा चांगल्या प्रकारे, काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला आतुरता होती कधी जातोय प्राणी संग्रहालय पाहायला. मग पटपट गाडी पार्क केली. गाडी पार्क करण्यासाठी आजोबांची खूप मदत झाली आणि पार्क केल्यानंतर आम्ही गेलो प्राणी संग्रहालयाच्या एंट्री गेटवर. सो गर्दी पण खूप होती. प्राणी संग्रहालय पुणे महानगरपालिके अंडर, आणि त्यासाठी एंट्री फीज होती. तर तुषार गेला तिकीट काढण्यासाठी, आणि त्या ठिकाणी प्रौढांसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट असं होतं. कात्रज प्राणी संग्रहालय पुणे. खूप गर्दी होती. आम्ही कसं बसं तिकीट काढलं. आणि दुसरा ऑप्शन आहे ऑनलाईन तिकीट काढण्याचा पण. एक QR कोड स्कॅन केला तर तुम्ही ऑनलाईन पण तिकीट काढू शकता. हे आहे पर्यटकांसाठी स्पेशल QR कोड. आम्ही आता चाललेलो आहे आतमध्ये. हा आहे एंट्री लोगो झू. लहान मुलांचा अति उत्साहीपणा. प्राणी दिसल्यावर कसे करतात. आणि पहिल्यांदा दर्शन माकडांपासून स्टार्ट झालं, आणि पुढं माकडांच्या नंतर स्नेक पॉइंट चालू होतात. वेगवेगळे साप, त्यांच्या प्रजाती. चला तर मग पाहू समोर जाऊन काय काय आहे. अशा पद्धतीने माकडांचं त्यांच्या पद्धतीने खेळणं चालू. आम्हाला उत्साह होता साप पाहण्यात, सो आम्ही चाललो सापांकडे. आणि सापांच्या बाबतीत आपण घ्यावायची काळजींच्यासाठी इथे बोर्ड लावलेले होते. रात्री बाहेर जाताना बॅटरीचा वापर करा. घराबाहेर जमिनीवर न झोपता कॉटचा वापर करा. अशा पद्धतीने बोर्ड लावले होते सतर्कतेसाठी. रात्री बाहेर जाताना बॅटरीचा वापर. मच्छरदाणीचा वापर करायचा बाहेर झोपताना, जेणेकरून सापांपासून बचाव होऊ शकतो. जंगलातून जाताना जाड टोपीचा वापर करावा. अशा पद्धतीचे बोर्ड लावले गेलेले होते. उंदीर तर सापाचे आवडते खाद्य, तरी कोठीच्या खोलीत उंदीर जाणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीचे बोर्ड होते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे रस्त्यात पडलेले ओंडके ओलांडताना पलीकडच्या बाजूने तपासून पाहायचा, मग पाय टाकायचा. आणि पुढे आम्ही गेलेलो आहे सर्पकुंडात सर्प पाहण्यासाठी. सर्पकुंडात सर्प अशा पद्धतीने होते. काही वरती तर काही सुस्त अवस्थेत आणि काही चपळ अवस्थेत होते. आणि एक साप अशा पद्धतीने चालला होता.
आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप गर्दी होती. आता साप पण उठलेला आहे आणि गर्दी असल्यामुळे पर्यटकांची पण आरडाओरड चालूच होती. सो म्यूट करून मी नंतर वॉइस दिलेला आहे. आणि दुसरा साप पहा, खूप लांबीचे साप या ठिकाणी आढळले आणि आम्ही निघालो पुढच्या सापाकडे. सर्पोद्यान पुणे. मित्रांनो, हे आहे लाल कानाचे कासव. हे कासव सिंगापूर कासव म्हणून पण ओळखले जाते आणि याच्या कानाजवळ असणाऱ्या छोट्या लाल रंगाच्या पट्टीमुळे या कासवांना लाल कानाची कासव हे नाव पडलं आहे. ही कासव दक्षिण अमेरिकेत आढळतात. चला तर मग जाऊ पुढे. आता आम्ही दोघेजण चालत होतो आणि आम्हाला ओळखायचं होतं समुद्रातील कासव आणि गोड्या पाण्यातील कासव कसं असते. सो आम्ही गेलो त्या बोर्डजवळ आणि समुद्रातील कासव त्याला पाय म्हणजे पंख सारखं असतं आणि गोड्या पाण्यातील कासव हे त्याला प्रॉपर पायासारखे असते. सो आम्ही त्याची माहिती घेतली आणि म्हटलो चला आता पाहूया. पुढे आहे घोणस. मित्रांनो, या सापाची लांबी 3 ते 5 फुटापर्यंत असते. याचे डोके चपटे व त्रिकोणी असते. उंदीर व लहान सस्तन प्राणी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. हा साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो. म्हणजे काश्मीरमध्ये आढळतच नाही तर सर्वत्र आढळतो. याचे वास्तव्य शेतापासून वारुळापर्यंत असते. आणि पहा कसा आहे हा साप. घोणस हा साप विषारी असतो व त्याच्या शरीरावरती असे काळे काळे ठिपके असतात. पुढचा आहे पायथन. खूप वेट असते या सापाला आणि सुस्त असतो. कसा बसलेला आहे पाहू शकता. चला तर मग याला झोपून देऊ असेच आणि पुढे जाऊयात. पुढे आहे चांदणी कासव. आता हे आहे तरी काय, मुख्यत्वे शाकाहारी परंतु कधी कधी मृत प्राणी किंवा त्यांच्या विष्ठेवर गुजराण करतात. मादी आकाराने मोठी असून नराची शेपूट मादीपेक्षा लांब असते. कायद्याने संरक्षण असल्यामुळे त्यांना पाळण्याचा प्रयत्न करू नका. प्राणी हे खूप सुंदर असतात व शांतही असतात. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करायचाच नसतो. नेक्स्ट आम्ही आलो आहोत ग्रीन इग्वाना पाहायला. हे आहे तरी काय, चला तर मग झूम करून पाहूयात. यामध्ये नराचे डोके मोठे असून त्याच्या मान व पाठीवरील कंगवे मोठे असतात. तसेच डोक्यावर भगव्या रंगाची झलक दिसते. इग्वाना मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतात. लहानपणी कीटक खातात व मोठे झाल्यावर पूर्ण शाकाहारी होतात. अशा पद्धतीचे हे प्राणी आहेत आणि शांत असतात. एक सरड्याचाच प्रकार आहेत. आता आपण पाहत आहोत धुळनागिन. ही बिनविषारी असते. लांबी असते 75 सेंटीमीटर. फिकट किंवा गडद तपकिरी शरीर असते आणि पांढरे किंवा पिवळसर पोट. पिल्लांच्या शरीरावर गडद पांढरे आडवे पट्टे आणि यांचा प्रमुख आहार आहे उंदीर. हे उंदीर खाऊन जगतात. हे दिनचर असून बिळांमध्ये तसेच दगडांच्या राशीत सापडतात. आता हा साप आहे चापडा साप. बिनविषारी आहे.
अशा पद्धतीने बसलेले असतात झाडावरती चापडा साप. हा साप हिरव्या रंगाचा असतो, बिनविषारी चापडा, आणि हा झाडावरतीच वास्तव्य करतो, म्हणून याला निसर्गाने हिरवा रंग प्रदान केलेला आहे. अशा पद्धतीचा साप आहे. आणि चला तर मग पुढचा प्राणी सुसर आहे. सुसरीचे जबडे हे लांब सडक असते आणि त्याचे दात पहा तुम्ही, अतिशय तीक्ष्ण असे दात असतात, टोकदार असे तोंड, तीक्ष्ण दात, तीक्ष्ण नजर. अशा पद्धतीची ही सुसर आहे. आणि ही आहे मगर. मगरचे तोंड सरळ असते, शेपटी पण टोकदार असते. पुढील प्राणी आहे कासव. पान कासव. वरील कवचाचा रंग तांबूस व खालचा भाग पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असतो. त्याच्या पायाच्या बोटांमध्ये पडदा असतो. हे भारतात सर्वत्र आढळतात. चिखलात लपून हे कासव भक्ष्याची शिकार करतात. ते जास्त करून पाण्यातील वनस्पती, बेडूक, मासे आणि गोगलगाया खातात. पहा कसे पोहतय ते. पाण्यात राहणारे असल्यामुळे त्याचे पाय हे पंखासारखे असतात. पाय हलवतो आणि पोहण्याचा आस्वाद घेत असतो. खूप सुंदर असं कासव आहे. खालच्या बाजूला पांढरा रंग. चला तर मग पाहू पुढचा प्राणी. आम्ही थोडंसं थांबून फॅमिली फोटोज क्लिक केले आणि नंतर पुढे गेलो. चला पाहू पुढचा प्राणी. तर पुढचा प्राणी आहे नाग. कशा पद्धतीचा आहे? नाग म्हणजे हिंदूंना वंदनीय असलेला नाग दिनचर असून डिवचला असता फणा काढतो, अन्यथा तो काय फणा वगैरे काढत नाही. खूप शांत बसलेला होता. त्याला जर कोणी डिवचलं तर तो त्या पद्धतीने अटॅक करायला फणा काढतो. आणि फण्यामागे मोडी लिपीत 10चा आकडा असतो. काहींना तो फी पण दिसतो. आणि खूप शांत पद्धतीने बसले होते. त्यांना नाही काही डिवचलं तर ते नॉर्मल असतात, डिवचलं तर ते फणा काढतात. का तर त्यांचा स्वतःचे रक्षण करण्यासाठी ती त्यांना निसर्गाने एक देणगीच दिलेली आहे. अशा पद्धतीचे नाग आहेत. हा एक सर्पकुंडच आहे. अशा पद्धतीने नाग. कुठे असे प्राणी दिसले तर तुम्ही सर्पमित्रांना बोलवा, त्यांच्या वाटे जाऊ नका. अशा पद्धतीचे हे प्राणी आहेत. चला तर पुढचा प्राणी. हे आहेत कासव. मोस्टली आपल्याकडे पण अशा पद्धतीचे कासव भेटतात, विहिरीमध्ये असतात. आणि पुढचा प्राणी आहे अजगर. हे अजगर बिनविषारी असते. याची लांबी साधारणतः 15 फुटांपर्यंत म्हणजेच 5 मीटरपर्यंत असते. यांचं भक्षण किंवा यांचं अन्न हे असतं भक्ष्य साप, उंदीर, घुशी अशा छोट्या प्राण्यांपासून हरणासारखे काही मोठे प्राणी पण खातात. अशा पद्धतीचं सर्प उद्यान आपण पाहिलेलं आहे आणि आपण जाणार आहोत आता प्राणी उद्यानात. अशा पद्धतीने आम्ही प्राणी संग्रहालयात आलेलो आहोत. तुषार शेट कुठे? हे आहे पक्षी उद्यान. घार, ब्लॅक काईट. घार असते तरी कशा पद्धतीचं तर पाहू शकता. या ग्रीन पेटीच्या वरती म्हणजे त्याला घर बनवलेलं आहे, त्याच्यावरती एक बसलेला आहे. आणि दुसरा म्हणजे दुसरी जी घार आहे
तिथे खाली तुम्हाला दिसत असेल, झूम करतो, हा इथे बसलेली आहे घार. तर मित्रांनो, हे आहेत 2 अस्वल आणि दोघांच्यात भांडण चालू आहे किंवा ते खेळत आहेत दोन्हीपैकी एक. अशा पद्धतीचे अस्वल म्हणजेच भालू भांडण करत करत नंतर ते खाली जातात. चला तर मग आपणही जाऊया दुसऱ्या प्राण्याकडे. पुणे महानगरपालिकेचा बोर्ड आणि आपण पाहणार आहोत बिबट्या. बिबट्या आहे तरी काय, कसा? लेपर्ड बिबट्या मार्जार कुळातील मोठ्या प्राण्यांपैकी बिबट्या हा विविध आदिवासी आणि विविध उपलब्ध भक्ष्य प्रजातीवर उपजीविका करून राहणारा प्राणी आहे. तुम्हाला दिसला असेल बिबट्या हा सध्या बसलेला आहे आणि आता तो उठून आपल्याकडेच कूच करत आहे. मनुष्य व वन्य प्राणी संघर्षात बिबट्या अग्रस्थानी असून पश्चिम महाराष्ट्र व उत्तर भारतातील काही भागात अधिवासातील ऱ्हास व नैसर्गिक भक्ष्य कमतरता यामुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे. हा बिबट्या शिकारी असतो. कुत्रा व पाळीव जनावरांचाही हा शिकार करू शकतो आणि याचं तुम्ही पाहू शकता आता झाडावर कशा पद्धतीने चढतो. हा झाडावर चढण्यासाठी एक्सपर्ट आहे. अशा प्रकारे बिबट्या हा मांसाहारी प्राणी असून शिकार केल्यानंतर तो अतिशय चपळाईने झाडावर बसून अशा पद्धतीने शिकार खातो. कसा टोल सावरून बसलेला आहे पहा. अतिशय चपळ प्राणी आहे. पुढचा प्राणी आहे वाघ. परंतु आम्ही ज्या दिशेने चाललो होतो त्याच्या पुढे वाघ चालला होता, त्याच्यामुळं एवढा काही क्लिअर दिसला नाही. परंतु या जंगलामध्ये वाघ हा धिप्पाड होता आणि सुस्त असा असल्यामुळे तो आरामाच्या दिशेने चाललेला होता. नेक्स्ट आपण पाहत आहोत पांढरा वाघ. हा बंगाल वाघातील पांढऱ्या रंगाचा नमुना आहे. बेंगॉल वाघातील पांढऱ्या रंगाचा नमुना. कसा आहे पांढरा वाघ पहा.
तुम्ही पाहत आहात याक अति सुस्त पद्धतीने झोपलेले आहेत. सो आपण जाऊयात नेक्स्ट प्राणी पाहण्यासाठी. चला तर मग लेट्स गो. कोल्हा, लांडगा, काळवीट, हत्ती, नीलगाय. चला तर मग पाहूयात भारताची आणबान शान तिरंगा. आमच्या मॅडम अति उत्साही पद्धतीने आमच्या पुढे चालत होत्या. 5:30चा टायमिंग होता बंद होण्याचा. सो आता पुढचा प्राणी पाहणार आहोत आपण, काळवीट. तर कुरंग वर्गातील काळवीट फक्त भारतीय उपखंडात आढळतो. शुष्क गवताळ, खुरटा व निमशुष्क प्रदेश हा त्याचा असणारा अधिवास. 5 ते 50 प्राण्यांच्या समूहात एक प्रौढ नर व अनेक माद्या असतात. त्यांची घ्राणेंद्रिये व श्रवण क्षमता पुरेशी विकसित नसल्याने फक्त नजरेने धोका ओळखतात. धोका जाणवल्यास काळवीट विशिष्ट प्रकारे हवेत उंच उड्या मारू लागतात. एकाने सुरुवात केली की सगळे तसेच करतात आणि पळत सुटतात, ते पण हवेच्या वेगाने. अशा पद्धतीचे काळवीट आहेत. येथे विश्राम घेत आहेत. छान प्राणी आहेत. चला तर मित्रांनो, पुढचा प्राणी पाहणार आहोत आपण, चौशिंगा. चौशिंगा हा एकमेव कुरंग आहे ज्यामध्ये नराला शिंगाच्या 2 जोड्या असतात. चला तर मग पाहू पुढचा प्राणी, भारतीय लांडगा. भारतीय लांडगा कशा पद्धतीचा आहे पहा. झूम करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो. हे पहा, भारतीय लांडगा कशा पद्धतीचा असतो. शेपटीला गोंड्याचा आकार असतो आणि त्यांचा व्यायाम चालूच होता. कधी एका जागेवर न बसणारा प्राणी. कंटिन्यू काही ना काही त्यांची एक्सरसाइज चालूच होती. हा आता गेला आहे पाणी पिण्यासाठी. छोटंसं तलाव बांधलेला आहे त्यांनी, डबके, त्यात पाणी साठवायचं काम करतात. मित्रांनो, तुम्ही ऐकला होता हत्तीचा आवाज. हे आहे हत्ती. आम्ही त्या आवाजाच्या दिशेनेच पटपट पुढे आलो. हत्तींना पाहण्याची आतुरता आम्हालाही होती. हे आहे हत्ती आणि हत्तींचं राहण्याचं घर, ठिकाण. तेथे हत्तींची देखभाल करणारा एक गृहस्थ पाहिला आणि तो हत्तींना खायला वगैरे पाणी पाजण्याचं काम करत होता. आणि हत्तींनी काय आमच्याकडे पाहिलेच नाही, त्यांच्या धुंदीत होते. सो मग आम्ही पटपट हत्तींचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पुढचा प्राणी पाहण्यासाठी. हौद आहे, हौदातनं पाणी पितात. चला तर पुढचा प्राणी आहे सिंह.
आशियाई सिंह. आशियाई सिंह जगभरात फक्त भारतात गुजरात राज्यातील गीर अभयारण्यात आढळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने प्राणी संग्रहालय पाहून झालेला आहे आणि उर्वरित भाग असेल तर आम्ही पुढे टाकू. आणि सिंह आहे कशा पद्धतीने बसलेला आहे पहा. सिंह हा समाजशील प्राणी असून 2 ते 5 माद्या पिल्लांसह समूहात राहतात. नर फक्त शिकार केलेले भक्ष्य फस्त करण्यासाठी एकत्र येतात. मांसाहारी प्राणी आहे आणि खूप खतरनाक प्राणी आहे. आता उठलेला आहे. चला तर मित्रांनो, पाहूया पुढचा प्राणी काय आहे. सांगा, तुम्हीच कमेंट करा. या प्राण्याचं नाव काय आहे कमेंटमध्ये सांगा. शुद्ध शाकाहारी प्राणी आहे. गवत खाऊन उपजीविका करतात. या पण प्राण्याचं नाव सांगा तुम्ही कमेंटमध्ये. खूप सुंदर अशा प्रकारचा प्राणी आहे. अंगावरती पांढरे टिपके आणि तांबूस केसरी कलरचा रंग. शाकाहारी प्राणी आहे. अशा प्रकारे तुम्हाला इलेक्ट्रिक बस पण भेटते. मिनी बस म्हणू शकतो. खूप लांबचा पल्ला असतो, त्याच्यामुळं ज्यांना शक्य नसते ते बसची सुविधा घेतात आणि प्राणी पाहण्याचा आनंद लुटतात. आम्ही आता परतीच्या दिशेने चाललेलो आहोत, परंतु अजून पण पुढे प्राणी आहेत. आणि तो प्राणी म्हणजे शेकरू. महाराष्ट्राचा राज्य प्राणी ओळखला जाणारा शेकरू हा आहे. फक्त भारतातच आढळतो, तो पण भीमाशंकरच्या अभयारण्यात. पहा मित्रांनो, कसा आहे शेकरू. खारीचाच मोठा प्रकार असतो. शरीराच्या वरील भागात तांबूस व तपकिरी काळ्या रंगाचे मिश्रण असलेले, तर पोट व खालील भाग पांढरा फिकट पिवळा असतो. पुढचा प्राणी आहे रानमांजर. रानमांजर भारतात सर्वत्र आढळणाऱ्या रानमांजरास लांबट चेहरा व गोलाकार अशा प्रकारचे रानमांजर असतात. आणि पुढचा आहे वाघाटी. वाघाटी म्हणजे काय, तर याला वाघाची मावशी म्हटले जातं आपल्या ग्रामीण भागात. कशा पद्धतीचं आहे वाघाटी पहा. सेम बिबट्याचं मिनी रूप म्हणजे वाघाटी. त्याचे कान वगैरे कसे आहेत पहा. धन्यवाद मित्रांनो. कात्रज प्राणी संग्रहालय तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.